आपल्यासोबत मुंबई शिक्षक मतदारसंघातील आमदार गमू अभ्यंकर आहेत. मुळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार आणि उपसभापतीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा आहेत. काय सांगाल, एकंदरीत सध्या घडामोड पाहायला मिळते. कालपर्यंत तुमच्या सोबत असलेले सचिन हे शिवसेनेत गेलेले आहेत. त्यांनी फारच विचारपूर्वक तो काही निर्णय घेतला. त्यांनी आपल्या भविष्याचे वेध घेतले असतील. पुढे मागे संधी त्यांना कुठे जास्त उपलब्ध होऊ शकते या संदर्भात त्यांनी काही विचार केला असेल. वस्तुतः ज्या व्यक्तीला, ज्या एका आमदाराला सगळ्या प्रकारच्या सवलती पक्षाने दिलेल्या होत्या, त्यांनी अशा प्रकारचा विचार करायला नको पाहिजे होता. पण त्यांनी जर केला असेल तर त्यांनी त्या बाबतीत सुद्धा बराच गहन विचार केला असेल आणि त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. थेटपणे त्यांना उपसभापतीची थेटपणे नियुक्ती जाता पाहायला मिळते, कारण का त्यांच्या बाजूने मेजॉरिटी सुद्धा पाहायला मिळते. अशी संधी त्यांना आयुष्यात कधीच मिळाली नसती इकडे. त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. इथे कुठलं मोठं पद मिळालं असतं का? कारण का ज्या प्रकारे असं सांगितलं जातं की निष्ठा आहे, मात्र वेळ दिला जात नाही, वेळ मागितला तर नक्कीच मिळतो. आता आम्ही अनेक वेळेला मातोश्रीवर जातो, त्या ठिकाणी आम्हाला आमचं काही कुठलं काम असेल आणि अर्जन्सी काही असेल तर त्यावेळेला भेट मिळत नाही. असा प्रकार अजिबात नाही. आणि त्यांच्या बाबतीत तर प्रश्न उद्भवत नाही. ते ज्येष्ठ आहेत, त्यानंतर अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार होते. त्याच्यामुळे त्यांना काही अवॉइड केलं जातं, त्यांचं काही ऐकलं जात नाही, अशा प्रकारची स्थितीची सुतराम शक्यता नाही. परिषदेमध्ये आता संख्याबळ कमी होत चाललंय. अशा परिस्थितीमध्ये जर कोणत्या निर्णयाला विरोध करायचा असेल तर तो एकमताने होईल का? हा, निश्चितपणे होईल. विरोधक जेवढे आता आहेत फार कमी संख्येनं आहेत, पण जे आहेत ते अगदी एकजूट आहेत. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही सुद्धा ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणार का? कारण असं म्हटलं जातं की आज फोन येतो, उद्या शिवसेनेसोबत असतात. तुमचं मत का? वैयक्तिक जबाबदारी नाही, जाऊ नये. ज्या पक्षामध्ये तुम्ही आता आहात, ज्या पक्षाने तुमच्यावर काही उपकार केले असतील त्या पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे अर्थात. त्यावर पर्सन अवधेश कोरी सर, वैभव पाटील, मुंबई.